पण दंगल नागपूरलाच का झाली हा प्रश्न एकट्या संजय राऊत यांचा नाही आहे। हा प्रश्न काल आदित्य ठाकरे यांनी विचारला, हा प्रश्न इम्तियाज जलील यांनीही विचारला, अनेकांनी विचारला, पार्लमेंटमध्ये विचारण्यात आला हे प्रश्न। त्याच्यामुळे संपूर्ण जे सरकार आहे फडणवीसांचं, या संपूर्ण सरकारला हे सरकार मनोरुग्ण आहे असं दिसतंय मला। फडणवीस यांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे आणि त्या संपूर्ण सरकारवर सामुदायिक मानस उपचार करण्याची गरज असं एकत्रित दिसायला लागलं। जो स्वतः डोक्याने खाली असतो त्याला सगळेच मनोरुग्ण वाटतात। आता तुम्ही वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर प्रत्येक वेड्याला दुसऱ्या वेळेत दिसतात, तसं युबीटी हे मनोरुग्णच आहे। म्हणून त्याच्यामध्ये संजय राजाराम राऊतची चूक नाही, तो स्वतःच वेडा असल्यामुळे त्याला सगळेच वेळे दिसत आहे। मला वाटतं आता संजय राऊतला मनोरुग्ण झाला असं मला वाटतं। मेडिकल चेकअप करायला पाहिजे। सरकारमध्ये एक माणूस नसतो मनोरुग्ण व्हायला, आणि तो खरं म्हणजे खरंच तो मनोरुग्ण झालाय। संजय राऊत जे काय बोलतो रोज त्याला बोलावं लागतं, तेवढं वाचायला लागतं की नाही बोलणं म्हणजे, आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर गेल्यानंतर तो बेताल काही बोलतो। अस्वस्थ झाला, आपलं आता लावालावीचा धंदा बंद होणार।